का भरकटत आहे सावर स्वतःला, मी तुझाच आहे ठणकावून सांग तुझ्या मनाला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, आज हा श्रीपाद प्रभूचा संदेश तुमच्या समोर येणे हा निव्वळ योगायोग नाही, तर तो श्रीपाद प्रभूंनी स्वतः तुमच्या समोर पाठवला आहे. जर का हा संदेश तुम्ही शेवटचे 2 मिनिटे ऐकलात, तेही शांतपणे, तर पुढील तुमचे 10 वर्ष सुखाने आनंदाने जातील. म्हणून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. जर तुम्ही श्रीपाद प्रभूचे भक्त असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त असा जयघोष करायला विसरू नका. जो अनन्य भावाने भगवंताला शरण जातो त्याचे दिवस आनंदाने जातात, त्याचे दुःख दूर होतात. त्याच्यासाठी भगवंताचे मनापासून प्रार्थना करावी. तो बरोबर मार्ग दाखवतो. आपण अंधारामध्ये वाट चालत असताना एक क्षणभर का होईना एक वीज चमकते, पण त्यामुळे पुढचा रस्ता आपल्याला साफ दिसतो. त्याचप्रमाणे मनापासून भगवंताचे नामस्मरण केले तर पुढच्या मार्गाचे आपल्याला आपोआप ज्ञान होते. ज्याच्या प्रपंचामध्ये पाठीराखा परमात्मा आहे त्याचा तोच परमात्मा होतो. देव आज तुम्हाला म्हणत आहे, बाळा आता तुला तेही भेटणार आहे ज्याची तू अपेक्षा सोडून दिला होतास. तुझे नशीब आता पूर्णपणे बदलणार आहे. आता तुझ्या आयुष्यात फक्त सुखाचा हंगाम सुरू होणार आहे. फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव. तुझे वाईट वेळ आता संपणार आहे. तुझ्या आयुष्यात संकटे आली तर तू हार मानू नकोस. जो संकटांना सामोरे जातो तेव्हाच त्याला आनंद प्राप्त होते. असे खूप लोक भेटतील तुम्हाला जे विनाकारण तुमचा तिरस्कार करतील. तुम्ही अनुभव घेतला असेल तर तुम्हाला कमी लेखणारे, तुम्हाला वेडे समजणारे खूप लोक आहेत, पण त्याच्या बोलण्याने म्हणण्याने तुम्ही वेडे ठरत नाही. तुम्हाला माहीत आहे ना की तुम्ही काय आहात. मग दुसऱ्याच्या बोलण्याने काहीही फरक पडत नाही. फक्त सत्कर्माने सत्कर्म करत राहा, यशस्वी व्हा आणि त्या माणसांना अजून त्रास होईल जे तुम्हाला नावे ठेवतात. हेच माणसे उद्या तुमची गोडगोड गाणे गातील. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यामध्ये आलेली प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असेल, पण कसे आहेत तसे तेही असतील अशी अपेक्षा करू नका. ते जसे आहेत तसे त्यांना ॲक्सेप्ट करा. आपल्यासारखे सगळ्यांनाच तुम्ही समजू नका. तुमच्यासाठी खूप काहीतरी चांगले आता घडणार आहे. त्याचा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीवर परिणाम होणार आहे. मी तुमच्या आयुष्यात तुमच्या परिस्थितीवर आता काम करत आहे. तुम्हाला त्रास झाला आहे मला माहीत आहे. मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आर्थिक स्वातंत्र्य आता पाठवत आहे. तुमचे दुःखाचे दिवस आता जवळजवळ संपतच आहेत. तुमच्या उन्नतीचा, प्रगतीचा, भरभराटीचा काळ आता सुरू होणार आहे. कारण तुमच्या आयुष्यात आता मी स्वतः आलो आहे. माझा आशीर्वाद आता तुम्हाला मोठ्या प्रमाणात मिळणार आहेत. मित्रांनो, जर तुम्हालाही स्वामीचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे असते तर गॉड इज ग्रेट असे टाईप करा आणि हा संदेश 2 जणांना शेअर करा. कारण स्वर्गातून देवी सूचना घेऊन देवदूत हा तुमच्यापर्यंत संदेश घेऊन येण्याचे काम करत आहे. आता तुमचे भविष्य चांगल्या प्रकारचे लिहिण्यासाठी देवाचे देवदूत काम करत आहेत. त्यांनी हे काम हाती घेतलेले आहे. तुम्ही प्रार्थना करत राहा. येणाऱ्या चांगल्या दिवसाची वाट पहा. नक्कीच तुम्ही आनंदी होणार आहात. तुमच्या आयुष्यातील सर्व हरवलेले सुख हे पुन्हा भगवंत मिळवून देणार आहे. फक्त तुम्ही भगवंतावरती विश्वास ठेवा आणि नामस्मरण करत राहा. सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करायला तुम्ही विसरू नका. देव आज म्हणत आहे, बाळा आशीर्वाद त्याच्याकडे घे जे अगदी मनापासून तुला आशीर्वाद देत असतात. नातंही
त्याच्याबरोबरच ठेव जे नातं योग्य पद्धतीने निभवण्याचा प्रयत्न करत असतात. होय बाळा, जे लोक तुझी किंमत करतात अशा लोकांबरोबरच तू नातं ठेव. तुला नावं ठेवणाऱ्यापासून तू दूर राहा. तुझ्या आयुष्यात असं कोणीही नसेल तर तू माझ्याकडे ये, कारण जो माझा हात पकडतो त्याला कोणाचेही पाय पकडण्याची वेळ मी येऊ देत नाही. विश्वास ठेव बाळा, तुझ्या आनंदाचे दिवस आता सुरू होणार आहेत. तर माझ्यावरती विश्वास असेल तर माझा देव, माझे स्वामी असे टाईप कर आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐक. देव आज म्हणत आहे बाळा, आपली जखम, आपले दुःख हे लपवून ठेव. जिथे तुझी किंमत नाही तिथे तू चुकूनही आपल्या भावना व्यक्त करू नकोस. त्यांना आपले दुःख तू सांगत बसू नकोस, कारण लोक फक्त तुमच्या आयुष्यात तुमचं वाटोळं करण्यासाठीच येत असतात. तुमचीही वाईट चाललेली वेळ बघण्यासाठीच येत असतात. ते फक्त आणि फक्त तुमच्या आयुष्यात तुमच्या बरबादीसाठीच येत असतात. त्यामुळे माझ्या बाळा, नेहमी अशा लोकांपासून तू सावध राहायला शिक. तुझं भलं मी करणारच आहे. लोक कधीच कोणाचे नसतात. ते बसून जाणाऱ्यालाही नावं ठेवतात आणि पायी चालणाऱ्यालाही. त्यामुळे तू नेहमी सावधपणाने राहा. कोणी तुझ्या विश्वासघात तर नाही करत ना, याकडे तू लक्ष ठेव. लोकही नेहमी कपड्यासारखे बदलत असतात. त्यामुळे तू अशा स्वार्थी लोकांपासून नेहमी सावध राहायला हवे. काही लोक नेहमी समोरच्याचा वापर करत असतात. त्यासाठी अशा धूर्त लोकांकडे सावधगिरी बाळगली पाहिजे. तुझा वापर कोणी करता कामा नये. बाळा, तू माझा लाडका भक्त आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. स्वामी भक्तांनो, जर तुम्हीही तुमच्या भगवंतावरती प्रेम करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा. आणि मित्रांनो, हा संदेश आपल्या जवळच्यांना, प्रियजनांना शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेले मन हे जागृत होत असतं आणि कळत न कळत तुम्ही पुण्याचे भागीदार बनता. देव म्हणत आहे बाळा, तू हार मानू नकोस, खचून जाऊ नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. कितीही तुला लोकांनी त्रास दिले तरीही तू डगमगू नकोस. तुझी काळजी घेणारा मी आहे. ज्याप्रमाणे तुझी आई तुझी काळजी घेते तसाच तू विश्वास माझ्यावरती ठेव आणि स्वतःला म्हण की माझी स्वामी आई माझ्या पाठीशी असताना मला चिंता कशाची, भीती कशाची. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जय शिवशंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो.